होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही. तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईल. आणि नक्कीच हे काय घडलंय आणि घडतंय त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मंत्री जयकुमार गोरे. आपण गेस्ट सेंटरला जाऊन त्यांच्याशी चर्चा करूया. जयकुमार गोरेजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. आज जे काही नाट्य रंगलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सुद्धा विधान परिषदेमध्ये आक्षेप घेतला नीरम गोरेंच्या निर्णयाबद्दल. परंतु या नाट्याची सगळी सुरुवात साताऱ्यात झाली आणि त्याच्यावरती प्रचंड मोठा शिवसेनेचा आक्षेप आहे. त्यावरती तुमचं म्हणणं काय आहे? आपण आपल्याच चॅनलवर आपण जे व्हिडिओ दाखवत आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण बघा की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि ती निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये जिल्हा परिषद सदस्य कोणी येऊ नये असे जिल्हा परिषद निवडणूक निर्णय अधिकारी विद्यमान कलेक्टर यांचे निर्देश होते. आणि तसे निर्देश असताना सुद्धा पालकमंत्री महोदय सातत्यानं त्या जिल्हा परिषद प्रिमायसेसमध्ये जाताना आपण पाहतोय. जाताना सोबत असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन जाताना आपण पाहतोय. त्यासोबत कायद्याचं उल्लंघन होताना आपण पाहतोय. सदस्यांना सोबत घेऊन जाताना आपण पाहतोय. आणि ज्या सदस्यांच्यावर गुन्हा दाखल होता 307 आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे अशा सदस्यांना पालकमंत्री स्वतःच्या गाडीत घेऊन येत आहेत, समोर घेऊन जात आहेत, समोर पोलीस थांबवत आहेत, पोलिसांच्या समोर पोलिसांना ढकलून बाजूला करतायत, त्यांना शिवीगाळ करतायत आणि ते घेऊन जात आहेत. ही वस्तुस्थिती आपण सगळेजण बघतोय. आणि वरती जो आपण व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ सभागृह जिथं मतदान होणार आहे तिथून 5 मीटर अंतरावर आहे. तिथं शेकडो कार्यकर्त्यांचं झुंबड त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक कशी होईल? तेव्हा पालकमंत्री म्हणून आपण जबाबदार व्यक्ती आहोत. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कायद्याचं पालन आपण केलं पाहिजे आणि याची सगळी जबाबदारी त्यांची होती. कदाचित माहिती नाही असं त्यांनी का केलं, परंतु ही परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितल्यावर या सगळ्या घटनेला कोण जबाबदार आहे? बरं, हजारो कार्यकर्ते जेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये जयकुमारजी, तुम्हाला या सगळ्या परिस्थितीत असं तर म्हणायचं आहे का की त्यांनी निवडणूकच मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता? बिलकुल आपण पाहताय ना, मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हीच तुमच्या चॅनलवर दाखवले की ज्या कंपाऊंडच्या आत फक्त सदस्यांनी आत जायचंय त्या कंपाऊंडच्या आत शेकडो हजारो कार्यकर्ते तुम्ही पाहताय की तिथे जात आहेत. आणि कशा पद्धतीनं आपण पाहिलं की पण जयकुमारजी तिथे तुमचेही मंत्री दिसत आहेत ना, बाकी सगळ्या गोष्टी तिथे शिवेंद्रराजे भोसले पण दिसत आहेत. शिवेंद्रराजे भोसले हे गेल्यानंतर यांनी जेव्हा सगळा अकांड तांडव झालं तेव्हा शिवेंद्र महाराज गेले. शेवटी परिस्थिती बघून कार्यकर्त्यांना जर पुढे जायलाच जागा नसेल, जिल्हा परिषद सदस्यांची अडवणूक तिथं होते आणि ही नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, आम्ही सर्कल करतोय तिथे शिवेंद्रराजे भोसले आणि त्याचबरोबर शंभूराज देसाई आमने सामने दिसत आहेत या व्हिडिओमध्ये एकाच वेळेला. आपण पहा ना का आमने सामने आहेत. एवढे कार्यकर्ते जर मतदान ज्या हॉलमध्ये होते ते तिथून 10 मीटर अंतरावर ते हॉल आहे आणि त्या ठिकाणी जर हे बघा आपण समोर व्हिडिओ दाखवतोय किती संख्या आहे. एवढ्या संख्येनं जर कार्यकर्ते दिले जातात, पोलिसांनी कारवाई करायची नाही, पोलिसांनी थांबवायचंच नाही सभागृहात जाताना कोणाला, असं थोडी होईल. नाही, पण ते कार्यकर्ते नाहीत आणि ते पोलीस आहेत असा शंभूराज देसाईंचा दावा आहे आणि म्हणूनच त्यांचा पोलिसांवरती आक्षेप आहे या प्रकरणामध्ये. आता व्हिडिओ आपण पहा, कोण आहे ते पण पहा. आणि माझं म्हणणं पहिला विषय आहे की पालकमंत्री म्हणून किंवा ही परिस्थिती करत असताना त्यांचं काम आहे का त्या ठिकाणी जाणं? निवडणुकीच्या कायद्याचं उल्लंघन करण्याची आवश्यकता आहे का? हे सगळं आपण पाहिलं पाहिजे ना. एकतर्फी आपण जेव्हा सदस्यांचा विषय आहे, मला एक सांगा, ज्या सदस्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला ते राष्ट्रवादीचे होते, त्यांचा मुलगा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, त्यांच्या मुलानं गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्या आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करायची नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? आणि मग भाजपवर आरोप करून काय मिळवलं तुम्ही?
भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा आणि भारतीय जनता पक्षानं हे सदस्य इथून नेले अशा पद्धतीचा आरोप करता